हाँ ऑडियो क्लियर है आता ठीक आहे ना साहेब बोला कमी केलं आजचा दिवस बरोबर ना कमी केलं आपल्या भारतीय बौद्धांसाठी आंबेडकरांसाठी बौद्धांसाठी मुंबईकरांसाठी आणि सर्वांसाठी मोठा ऐतिहासिक आणि प्रेरणा देणारा दिवस आहे. खरं म्हणजे मुंबईमध्ये मी राहत असतो. माझं नाव डॉक्टर भगवंत राऊत महादेव. ऑल इंडिया विष्णू संघाचा प्रेसिडेंट म्हणून मी कार्य करतो. बुद्धगया ऑल इंडिया विष्णू संघ प्रेसिडेंट. त्याचप्रमाणे विष्णू संघाज युनायटेड बुद्धिस्ट मिशन यांचा प्रेसिडेंट मी आहे. तसेच वर्ल्ड बुद्धिस्ट फेलोशिप WMB ही 45 देशाची संघटना आहे. त्यांचा मी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून अनेक वर्षापासून कार्यरत आहे. तर ही प्रथा बौद्ध देशामध्ये मी स्वतः बघितलेली आहे. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई शहरामध्ये हे सर्वप्रथम आपण आज या पार्थिव शरीराला आपण 15 दिवस ठेवलेला आहे. उद्या 16-17 दिवस 17 दिवस आपण त्यांना अग्निदहन करणार आहोत. तरी एक नवीन गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे. ही आपल्याला माहिती नव्हती. खरं म्हणजे बौद्ध परंपरेमध्ये 2567 वर्षापासून ही परंपरा संपूर्ण बौद्ध जगतामध्ये सुरू आहे. परंतु आपल्याला बाबासाहेबांनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो बौद्ध धर्म दिला 14 ऑक्टोबर 1990 साली, तेव्हापासून आपण बौद्ध बनलो आणि आपण ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला आपण ग्रहण करायला लागलो. पंचशील आपल्याला माहीत नव्हतं, अष्टशील माहीत नव्हतं, विपश्यना माहीत नव्हती. आज आपण त्या मार्गाने चालायला लागलो आहोत. ही आनंदाची बाब आहे. त्याचप्रमाणे आजचा हा दिवस भगवंत दिवंगत कालपंडित ज्योतिरत्न महाराष्ट्र हे जे आपल्यातून निघून गेले, परंतु फार चांगलं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि आज त्यांची वडील त्यांचं शरीर आपण एक पूजनीय भावनेने या ठिकाणी 15-16 दिवसापासून ठेवलेलं आहे बिहारामध्ये. ही एक मोठी आश्चर्यकारक अशी आगळी वेगळी घटना आपल्याला मुंबई शहरामध्ये मुंबईच्या समाजाला आणि भारतातील काही भागातील लोकांना ही आगळी वेगळी घटना दिसते. परंतु ही प्रथा आहे आणि कशासाठी त्याचा काय लाभ आहे का म्हणून ठेवावं. ज्या माणसाने जिवंतपणी इतकं मोठं कार्य केलं, हजारो लाखो लोकांच्या उद्धारासाठी तो माणूस कार्य करतो आणि मृत्यू झाल्याबरोबर त्याची बॉडी आपण एकाच दिवसात जर डिस्पोज केली तर फार हळहळण्यासारखं वाटत असते. फार एक प्रकारचं बा एवढा मोठा माणूस पण निघून गेला अशा पद्धतीनं वाटते. परंतु काही दिवस जर आपण त्या बॉडीला ठेवलं तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्याच्यातून आपल्याला शिकता येतात. अनेक गोष्टीवर आपल्याला प्रबोधन होत असते. लोक मोठ्या भावनेने येतात, श्रद्धेने येतात आणि मृत्यू हे कसं अनित्य आहे, बदलणारे आहे. आपणही एक दिवस जाणारे आहोत आणि म्हणून यापासून आपल्याला बरंचसं काही शिकायला मिळते. एक तर शिकायला मिळते कुशल कर्म आपण कसे करावे. या ठिकाणी बॉडी ठेवली म्हणजे निवड प्रदर्शनासाठी आपण ठेवत नाही, पण या ठिकाणी येऊन उद्बोधक कसे प्रवचन होतात, मार्गदर्शन होते, मुलांबोधन केला जात असतो आणि त्यानंतर एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा उपासकांना उपासकांना जिकडे तिकडे मिळत असते, लाभत असते आणि त्यांनाही वाटते की आपणही आपल्या जीवनात काहीतरी चांगलं करावं आणि विष्णू संघाचे त्याच्यात मोठं महत्त्वाचं स्थान हे पण लोकांना कळत असते. आणि म्हणून या प्रथेला जे बौद्ध परंपरेमध्ये मानलं जात आहे. आपण आंबेडकरांची बौद्ध आहे समजा वर्षभर नाही पण काही दिवस जर आपण बॉडी ठेवावी तर त्याच्याने लाभ होतो, हानी होत नाही. त्याच्याने फायदे आहेत. फायदे म्हणजे लोकांना प्रेरणा मिळते, लोकांना उत्पादन त्यांना उद्देश मिळते, दान कर्म करण्याची धर्माच्या मार्गावर चालण्याची संधी मिळते. आज आमच्या डॉक्टरांनी जे या ठिकाणी उद्बोधन केलं त्यांनी सुद्धा बघितलं की ते सुद्धा डॉक्टर असल्यामुळे नेहमी माणसाच्या बॉडीला हँडल करतात, आजाराला दूर करतात. परंतु आज या ठिकाणी त्यांनी आपल्याला भावना व्यक्त केल्या त्या खरोखर लोकांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. तिथे या ठिकाणी भगवंत आहे, भगवंत विनय गोपी आहे, भगवंत
बालू आहेत आणि भगत अरुणा चिंते आहेत, परत त्याचप्रमाणे भगत प्राबुद्धशी आणि ही एक नवीन घटना आपल्या लोकांना प्रेरणा देणारी ठरावी. भिक्षूचा ज्ञान, भिक्षूचे जीवन हा लोकांच्या कल्याणासाठी असतो, लोकांच्या सेवेसाठी असतो आणि त्याचं व्रत घेऊन कसे ते एकच जीवन त्याचं एकच असते, म्हणून ते एक व्यक्तीचं जीवन जे हजारो लोकांना, लाखो लोकांना एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा देते, जिवंतपणे त्यांची प्रेरणा असते आणि त्यांच्या गेल्यानंतरही त्यांचं कार्य, अधुरं कार्य आपल्याला पूर्ण करण्याचा आपण संकल्प करतो. परमपूज्य पूर्वी संत बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यातून गेले त्यावेळी आपल्याला एवढ्या काही माहिती नव्हती आणि आज ते जाऊन त्यांनी आपल्याला धम्म दिला आहे. त्या धम्माच्या मार्गाने आपण वाटचाल करत आहोत आणि बुद्ध धम्माच्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण ॲडॉप्ट करत आहोत आणि खरोखर बाबासाहेबांनी जे म्हटलं होतं तुम्हाला सारा भारत भ्रमण करायची आहे. बुद्ध पूजा ही म्हणजे ज्ञानाची पूजा आहे. तथागत बुद्धांनी ज्ञानाला सरळ जाणं शिकवलं. बुद्धांनी एक कर्म सिद्धांत शिकवला की चांगलं काम करा, चांगलं काम करा तर तुम्ही जिवंतपणेही तुमचं नाव असते आणि गेल्यानंतरही तुमचं कार्य जिवंत राहतात. आज आपण जो त्यांना आपण बघतो की आज ते गेलेत, पण बऱ्याच लोकांनी म्हटलं आपण सर्व अनुभवतो की त्यांचे कार्य आजही जिवंत आहे, बॉडीमध्ये निघून जाते, पण त्यांचं कार्य पूर्ण करण्याची शपथ आपण उपासकांनी आपली सर्वांनी घ्यायची आहे. आणि अशाच पद्धतीने आदरांची प्रथा आहे. आमचे गुरु डॉक्टर बदलतानंद कोसल यांनी हे सुद्धा एक प्रकारचं त्यांची बॉडी आम्हाला काही जास्त दुर्गा विनायकांची प्रथा त्या टोळी नागपूरमध्ये लोकांना काही अवगत नव्हतं, पण आज या प्रकारची प्रथा जर आपल्या हिंदू संघामध्ये सुरू झाली तर ती लोकांना एक बळ देईल, शक्ती देईल, लोकांना प्रेरणा देईल की आपण अशी अधिक धम्माच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं त्याच्यातून एक प्रकारचा लाभ होतो. म्हणून आमचं सर्वांचं जेवढे दिवस आपण जेवढं सर्वांचं अभिनंदन करतो, मीडियावाल्यांचं अभिनंदन करतो आणि उपासक उपासिकांनाही धम्माची मैत्री, धम्माची पंढरपूरची लागू आशीर्वाद लागू हे गोष्ट करून निरंतर सद्धम्म दीर्घकाळचं जिवंत राहू दे, लोकांना शांती लाभत राहू दे, बहुजन हिताय बहुजन सुखायचा धम्म हा वाढत राहू दे. हीच आजच्या आदरांजली नंतर पाहिजे आणि आदरांजली ऑल इंडिया भिक्खू संघाच्या वतीने आम्ही गाणं सर्वांचं. एक प्रश्न आहे बंदेजी, भारतामध्ये जे मगाशी दिवसभरामध्ये जे काही सांगितलं आपण की वेगवेगळ्या काही राज्यांमध्ये अशा पद्धतीनं भंतेजींना ठेवलं जातं, परंतु बुद्धिस्ट आउट ऑफ कंट्रीजमधले काही आमचे व्ह्युअर्स आहेत. ज्या दिवशी भंतेजींचं दुःखद निधन झालं 6 तारखेला, दुसऱ्या दिवशी आम्ही बातमी सगळीकडे जेव्हा टाकली आमच्या चॅनलच्या माध्यमातून, तर एक 12 ते 13 असे कॉमेंट्स आलेले आहेत की बुद्ध हे एकच आहे, बुद्धिझम सुद्धा एकच आहे. हे सगळं असताना देखील हे वेगवेगळं असं कशा पद्धतीनं, त्यांचं एक प्रश्नाला उत्तर म्हणून काय देणार? बुद्धिझम एकच आहे, बरोबर आहे, पण तथागत बुद्धांनी म्हटलं दिलेला मार्ग हा सर्वांसाठी आहे. बरोबर. ज्या मार्गाने मी चाललो त्या मार्गाने तुम्हीही चाला, तुम्ही तुमच्या जीवनाला धन्य करा, माझ्या जीवनातून प्रेरणा घ्या. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की ज्या मार्गाने मी चाललो तुम्ही चाला, माझ्यासारखे तुम्हीही बना. अशाच पद्धतीचं जरी बाबासाहेब एक असले परंतु ते एकापासून हजारो लाखो बाबासाहेब निर्माण करण्याची शक्ती ही बाबासाहेबांच्या जीवनात होती. म्हणून एकापासून अनेक निर्माण करण्याची शक्ती अशा कार्यक्रमातून मिळते. जरी भगवान बुद्ध एकच होते परंतु त्यांनी दिलेला मार्ग हा एक नव्हे, एकातून हजारो लाखो लोक, कोट्यावधी लोक तसे होऊ शकतात. म्हणजे असं नाही की बुद्ध एक झाले आणि तिथेच संपले असं नव्हे. तर बुद्ध म्हणतात की माझ्यासारखं जीवन माझ्या पूर्वी अनेक बुद्ध झालेले आहे, आज मी बुद्ध आहे, माझ्या नंतरही बुद्ध होती. तर बुद्ध म्हणजे एकच अशा प्रकारचं मानलं जात नाही. अर्हत एकच नाही, जसे संस्कारी बुद्ध अर्हत झाले, महामोकल्यात अर्हत झाले, म्हणजे अर्हत पद संपलं असं नाही आहे. त्याच्यातून प्रेरणा घेऊन तुम्ही अर्हत बना, तुम्ही चांगले
समाजसेवक बना, एक समाजसेवक दुसरा समाजसेवक करा, एक शक्ती देतो, ऊर्जा देतो. तुम्ही जर समाजसेवा करता करता मी तर निघून गेलो, पण ही सेवा इथे थांबू नये. माझ्यानंतरही समाजामध्ये सेवेची गरज आहे आणि म्हणून तुम्ही या गोष्टीला सोबत धरून चाला आणि पुढे हा त्याचा अर्थ. यापुढे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं जे भिक्खू संघामधले जे काही प्रतिष्ठित भिक्खू असतील असं इतर जे उपासक उपासिकांना बघायला मिळणार आहे. मिळालं पाहिजे, म्हणजे प्रेरणा घेतला पाहिजे. आम्हाला ते वाटते, कारण की हा गौरव आहे, हा गौरव त्यांच्या कार्याचा आहे आणि हा गौरव आपण एक जाणून बुजून करतो. हा अंधश्रद्धा नाही, हा जाणून बुजून गौरव आहे की ज्या बॉडीने, ज्या व्यक्तीने आज आपल्यासाठी एवढे वर्ष दिले, आमच्या मुलाबाळांना बदलवलं, आपण तर ज्या व्यक्तीमुळे आमचे कुटुंब बदलतात, आम्हाला प्रथम दिसतो आणि त्या व्यक्तीच्या बॉडीचा म्हणजे आदर करणे, पूज्य बाबांनी मानले आणि चांगलंच गोष्ट वाईट काहीच नाही. आणि जर समजा बाबासाहेबांच्या काळात गावाला प्रथा लोकांना माहिती राहिली असती तर बाबासाहेबांचंही देह काही दिवस पर्यंत ठेवण्यात आलं असतं. त्यांचं बौद्ध परंपरा, आज ही परंपरा अनेक बौद्ध देशामध्ये आहे, पण नुकतंच बाबासाहेबांनी धर्म घेतला होता. बुद्ध धर्माबद्दल विशेष आपल्याला शिकायला मिळालं नव्हतं, म्हणून आपण ते करू शकतो. पण आज जर आपल्याला ज्याच्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात आणि त्याच्यात चांगल्या आहेत, वाईट काहीच नाही त्याच्यामध्ये. आज जरी बॉडी गेली असती 15 दिवसापूर्वी, काय मिळालं? काहीच नाही, दिली असती गेली. आता हे जाणार 15 दिवसानंतर, पण 15 दिवस त्याच्यामुळे जे मिळालं त्याला विचार कधी तुलना करता येत नाही. हे 15 दिवसात मिळालं. परवा जेव्हा आमच्या दुसरे बघांचं बुद्धश्रीने जे भिक्खू संघाला भोजन दान दिलं आणि जे दान वगैरेचे दान दिलं, एवढं मोठं दान त्यांनी दिलं. मी 2 दिवसानंतर ती काय उघडून बघितली, एवढं बेस्ट वस्तू, चांगल्यात चांगल्या वस्तू, चांगल्यात चांगल्या वस्तू काय मला दान देता येईल, काय मला करता येईल, ज्यांच्यामध्ये करण्याची क्षमता आहे. काय करत नाही पैशाचं, चांगल्यासाठी जर तुम्ही तुझा जीवन कधी वापरलं ना तर त्याच्यापेक्षा 1000 कोटीने, लाख कोटीने तुम्हाला मिळते. हे आपण जेव्हा दान देतो त्रिरत्नासाठी, ते त्रिरत्नासाठी दिलेलं दान ते 1000 कोटीने, लाख कोटीने वाढत असते, ते कधी संपत नाही असं प्रकारे बुद्ध सांगतात. आणि म्हणून याच्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आमच्या उपासकांनी ग्रहण कराव्या, शिकाव्या. त्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाची गरज आहे आणि ते करत राहावं, तर ते प्रेरणा देणारं ठरेल असं आम्हाला वाटतं.